की आलेल्या आंतरवलीत मराठ्यांच्या पोरावरती हल्ला करा, पोलिसांनी मराठ्यांना फोडून काढा, ही मात्र चूक पुन्हा करू नका. एकदा झालेली तुमच्याकडून. मी पुन्हा तेच सांगतो की तुमच्या चूक सुधारा आणि चांगली गोष्ट आहे. मला काय राजकारण करायचं नाही, मी तुमच्यावर जळत पण नाही कोणावरती. तुम्ही जर मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याविषयी रात्री 12-12 वाजेपर्यंत जागून जर निर्णय घेणार असताल तर आमच्याकडून सन्मानच होणार. चूक सुधारा, पण मराठा समाजाच्या मागण्याची अंमलबजावणी करून गरिबाच्या लेकराचं कल्याण करण्यासाठीच ती बैठक असावं. नसता तुम्ही आंदोलनाच्या काळात असंही करताल, त्याच्यासाठी बैठक झालेली नसावी की आलेल्या आंतरवलीत मराठ्यांच्या पोरावरती हल्ला करा, पोलिसांनी मराठ्यांना फोडून काढा. ही मात्र चूक पुन्हा करू नका. एकदा झालेली तुमच्याकडून. 4 दिवसापूर्वी जसे आपल्याला फोन येत होते तसे काही परत संपर्क एकनाथ शिंदे किंवा फडणवीस यांच्याकडून त्यांच्या वयसडीकडून वगैरे झाला आपल्याला? नाही, आज 2 दिवसात मी फोनकडे म्हणजे पोरांकडे गेलोच नाही, कारण गर्दीची एवढी होती. फोन आले असतील तर आज फ्री झालोय मी, आज विचारेन. नसता मीडियाला जेवढे फोन आले सांगून टाकले, कारण लपून ठेवायचं नसतं. फक्त जर तुमची मध्यरात्री मुख्यमंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची, शिंदे साहेबाची, फडणवीस साहेबाची जर बैठक झाली असेल तर तुम्ही मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी मराठा समाजाला न्याय द्यावा, मराठा समाजाचं कल्याण करावं, ह्योच मराठा समाज तुम्हाला सांभाळणार आहे. पण वेगळे डाव जर काही रचत असाल, तुमच्या डोक्यातला गैरसमज काढून टाका. मराठे तुम्हाला ऐकणार नाहीयेत.